गेल्या वेळेस कुठपर्यंत आलोय आठवते का काही? गेल्या वेळेस कुठला भाग चालू होता? सर आपली प्रजनन संस्था चालू होती. हा, ठीक आहे. स्त्री प्रजनन संस्था किंवा प्रजनन संस्थेमधील स्त्री प्रजनन संस्था हा भाग आपण बघत होतो आणि त्याच्यातील एक एक भाग, बाह्य भाग आणि अंतर्भाग. बाह्य भाग संपलेले होते, अंतर्भाग चालू होता आणि त्याच्यामध्येही योनिमार्ग, गर्भाशय, ग्रीवा आणि गर्भाशय इथपर्यंत आपण आलेलो होतो. गर्भाशयाचा पूर्ण भाग संपलेला होता आणि गर्भाशयाच्या काही विकृती आपण तिथं पाहत होतो आणि त्याच्यामध्ये गर्भाशयाचे वेगवेगळे आकार, बरोबर आहे, दुभाजक आकार किंवा एका बाजूने गर्भाशय वाढलेला आहे, दुसऱ्या बाजूने वाढलेलं नाही, अशा स्वरूपाचं गर्भाशय किंवा छोटं गर्भाशय, बरोबर आहे. असे वेगवेगळे गर्भाशयाचे विकार आपण तिथं पाहत होतो. त्यासोबत गर्भाशयाचा आणखीन एक विकार म्हणजे वंध्यत्व. हा सुद्धा गर्भाशयाशी संबंधितच एक विकार आहे. तर गर्भाशयाची पूर्ण माहिती आपण तिथं घेतलेली होती. त्याच्या पुढचा भाग आपण आज बघूयात. गर्भाशयानंतर अंडवाहिन्या आणि अंडाशय असे दोन भाग आपल्याला बघायचे. त्यानंतर मग आपलं स्त्री प्रजनन अंग किंवा स्त्री प्रजनन अवयव आपले पूर्ण होतात. सुरुवातीला एक इमेज बघूया. बघा, गर्भाशय मध्यभाग हा भाग आपला संपलेला आहे. आता आजच्या तासामध्ये इकडल्या बाजूला नाव लिहिलं आहे बघा, अंडवाहिनी, बरोबर आहे. आणि परत खाली अंडपुटके किंवा पित्तपिंड ज्या ठिकाणी आहेत त्यालाच वरती दोन्ही याच्यामध्ये एक नाव दिलेलं आहे बघा, सेंटरला अंडाशय, बरोबर आहे. हे दोन भाग बघायचे आहेत. त्यापूर्वी आपण अंडवाहिनी, बरोबर आहे, ती बघूया. तिची सुरुवात कुठून होते, रचना कशी आहे. बघा, अंडवाहिन्या या संख्येने 2 आहेत, बरोबर आहे. आताच आपण पाहिल्याप्रमाणे इकडे एक आणि इकडे एक, म्हणजे एक उजवीकडे गेलेली आहे आणि एक डावीकडे गेलेली आहे, बरोबर आहे. लगेच आणखीन तयार झाली. भेटे का? हो, तुला बोलू मी म्हणलं, तिला भेटा, बोला आणि हे करा म्हणलं. ती म्हणलं मला म्यूट करा, ऑडिओ चालू आहे तुमचा. ठीक आहे, पुढे पाहूया. तर अंडवाहिन्या ह्या संख्येने काय आहेत, 2 आहेत. एक आहे उजवीकडे आणि एक आहे डावीकडे आणि त्यांची सुमारे लांबी ही 11 ते 12 सेमी इतकी भरत असते. त्यासोबत त्यांची रचना जी कशी आहे, तर नळ्यांसारखी किंवा नलिका, याला काय म्हणायचं आहे, वाहिन्या म्हणजे नलिका. तर ह्या आतून कशा आहेत, पोकळ, बरोबर आहे. रक्तवाहिन्या किंवा आणखीन कुठल्याही वाहिन्या म्हटलं की त्यांची रचना लक्षात ठेवायची की पाईप सारखी त्यांची रचना आहे, म्हणजेच आतून पोकळ आहे. वाहिनी म्हटलं की आतून काहीतरी वाहणारं आहे, बरोबर आहे. जसं की श्वासवाहिन्या म्हटलं की आतून पोकळ होते आणि त्यामधून श्वास वाहणार होता. अन्नवाहिनी म्हटलं की आतून पोकळ होते आणि त्यामधून अन्न वाहून जाणार होतं, बरोबर आहे. रक्तवाहिनी म्हटलं की आतून पोकळ होते आणि त्यातून रक्त वाहून जाणार होतं, बरोबर आहे. तसंच वाहिनी म्हटलं की तिचं नावच आहे वाहिनी, म्हणजे जी काहीतरी वाहून नेणार असते, बरोबर आहे. त्याप्रमाणेच ह्या वाहिन्या सुद्धा आतून पोकळ आहेत. या वाहिन्या काय वाहून नेण्याचं कार्य करतात ते पण आपल्याला बघायचं आहे. किंवा मग तिचं जे एक टोक आहे, अंडवाहिनीचं एक टोक आहे, ते गर्भाशयाकडून निघतं, म्हणजे ते गर्भाशयाला चिटकलेलं आहे. आणि दुसरं टोक हे गर्भाशयापासून थोडंसं दूर अंतरावरती बाजूला जाऊन हे अधांतरी मोकळं असतं.
म्हणजे कुणकडचा भाग हा 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 भाग कुठला आहे तर अंडाशयाकडचा भाग आहे. आणि हा अंडाशयाला जोडलेला असतो, म्हणजे हे दुसरं टोक अंडाशयाला जोडलेलं असतं आणि ते अधांतरी वर असतं. त्यासोबत आता बघा पुढे आणखीन काय आहे, तर अंडाशयातून अंड पुढे ढकलले जाते व गर्भाशयातून अंड आणून सोडले जाते. आता याच्यात 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर कार्य काय आहे अंडवाहिनीचं? हे रचना तर आपण बघितली. अंडवाहिन्यांचं कार्य काय आहे? तर शुक्राणू अंडाशयाकडे वाहून नेणे आणि फलित झालेलं अंड गर्भाशयाकडे वाहून आणणे. तर एका इमेजमध्ये आपण परत बघूया. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाहता येतं बघा. या ज्या नलिका आहेत, त्यांचं मुख्य कार्य काय आहे? तर हे पांढऱ्या स्वरूपाचे जे जंतू दिसत आहेत, ते शुक्राणू आहेत. ज्यावेळी स्त्री आणि पुरुषांचा संगम होतो किंवा मिलन होतं आणि ज्यावेळी वीर्यस्खलन होतं योनीमध्ये, त्यावेळी हे शुक्राणू गर्भाशय गिरवेपासून त्यांचा प्रवास चालू होतो. त्यानंतर गर्भाशय आणि गर्भाशयाकडून अंडवाहिन्या आणि अंडवाहिन्याकडून अंडाशयाकडे असा त्यांचा प्रवास. म्हणजे एक मुख्य कार्य आहे शुक्राणूंना वाहून नेणे अंडाशयाकडे आणि दुसरं कार्य म्हणजे काय आहे बघूया लगेच. फलित झालेलं अंड हे परत गर्भाशयाकडे वाहून आणले. तर याच्यामध्ये एक रचना आपण पाहू शकतो बघा. आता याच्यामध्ये बघा अंडवाहिनीमध्ये एक रेष दाखवलेली आहे आपल्याला. बाण दाखवलेले आहेत. म्हणजे ही जी रेषेची दिशा जी आहे, ती कुणीकडे आहे? अंडाशयाकडून गर्भाशयाकडे. हे दुसरं कार्य. बरोबर आहे. तर शुक्राणू कुठे आले? गर्भाशयाकडून अंडाशयाकडे आले आणि अंडाशयामध्ये इकडं आल्यानंतर इथं फलन होतं. स्त्रीबीजाचं आणि शुक्राणूंचं फलन होतं आणि फलन झालेलं हे अंड परत अंडाशयाकडून गर्भाशयाकडे वाहून नेणे आणि इथे एक डॉट दाखवलेला आहे बघा पांढरा मध्ये, म्हणजे गर्भाशयामध्ये जो डॉट दाखवलेला आहे, तो आहे गर्भ. त्या ठिकाणी स्थापित करणे अशा स्वरूपामध्ये हे वाहिन्यांचं कार्य या ठिकाणी आपल्याला पाहताना दिसून येतं. त्याच्या पुढे बघूया त्याच्यानंतरची जी रचना आहे, किंवा आता अंडवाहिन्यांशी संबंधित जर विकार म्हटला, तर काही स्त्रियांमध्ये अंडवाहिन्या ह्या आतून बंद असतात, क्लोज असतात. त्या कशा स्वरूपाच्या असतात मग क्लोज असल्यानंतर? याच्यामध्ये आपल्याला पाहता येतं बघा. अ, आता बघा या वाहिनीमध्ये पांढरट असा भाग आहे बघा. दिसतोय का हा? आतून आतून काय आहे? पांढरट भाग आहे. आणि तो काय आहे? बंद ह्या पांढरट भाग असल्यामुळं ही अंडवाहिनी काय आहे? बंद आहे. बंद झालेली आहे. आताच आपण शुक्राणू वाहून नेणं किंवा बीज वाहून आणणं ही जी क्रिया ह्या नलिकेमधून होत होती, ती क्रिया या नलिकेमध्ये पूर्ण होईल का हो? पार पडेल का? जर ब्लॉक असेल नाही. तर? बरोबर आहे. नाही. ब्लॉक असेल तर ही क्रिया पूर्ण होणार नाही. आणि हे सुद्धा तर काही स्त्रियांमध्ये असे ब्लॉकेजेस असतात, म्हणजेच त्याला फॉलिपिन ट्यूब ब्लॉक असं सुद्धा म्हणून ओळखलं जातं. आणि अशा ब्लॉकमुळं स्त्रियांमध्ये वंध्यत्व येण्याची कारणं वाढतात किंवा अ, गर्भ न राहणं. आता या 2 मुख्य क्रियाच होत नसतील, तर गर्भ राहील का हो त्याच्यामध्ये? राहणारच नाही. परंतु याच्यावरती सुद्धा विलाज असतो. ज्यावेळी सोनोग्राफी वगैरे करतात, त्यामध्ये असं ब्लॉकेज दिसून आलं, की छोटीशी शस्त्रक्रिया करून हे ब्लॉकेज काढलं जातं आणि ब्लॉकेज काढलं, की स्त्रीला मातृसुखाची प्राप्ती होऊ शकते. पुढे बघूया. हं. आता
जननेंद्रियाचा शेवटचा महत्वाचा भाग म्हणजे अंडाशय. बरोबर आहे. तर याच्यामध्ये सुद्धा आता हे जे अंडाशय आहे त्याचं स्थान काय म्हटलं तर अंडवाहिन्याचं बाहेरच्या टोकाला हे अंडाशय चिटकलेले असतात. हे सुद्धा अधांतरी असे असतात आणि यांची रचना कशी आहे यांची रचना कशी आहे याच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर जसे की लिंबाच्या झाडाला लिंबोळी लागते बघा. कशी असते? पिवळी. बरोबर आहे. त्याची रचना वेगळीच आहे किंवा लिंबोळी म्हणजे लांबट आणि गोलसर. लांबट आणि गोलसर किंवा द्राक्ष म्हणूयात आपण सगळ्यात सोपं. तर द्राक्षासारखा याचा आकार असतो या अंडाशयाचा आणि गोलसर अशा स्वरूपामध्ये. तर लांबी 1 सेमी, रुंदी 1.5 सेमी आणि जाडी 1 सेमी अशा स्वरूपामध्ये याची रचना आहे. आणि रंगाच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर फिक्कट गुलाबी अशा स्वरूपाचा या अंडाशयांचा रंग असतो आणि त्यासोबत याची मात्र परत आता याची अंतररचना बघायची गेली तर बाह्य अंडपुटक आणि मध्य अंडपुटक असे 2 भाग याचे होतात. 2 भाग दिसून येतात. बघूया परत एकदा. एक मिनिट हां. याच्यामध्ये पाहता येतं बघा. आता गर्भाशयाच्या बाजूला एक नाव आहे बघा. बाह्यक अशा स्वरूपाचं नाव आहे. म्हणजे बाहेरचा भाग आणि त्याच्यानंतर खालच्या बाजूनं जर नावं आपण वाचत गेलं, तर इकडून पीतपिंड एक नाव आहे आणि त्याच्यानंतर मध्यक अशा स्वरूपाचं एक नाव आहे. बघा. तर बाह्यक याच्यामध्ये काय होतं, तर या बाह्यकामध्ये स्त्रीबीजांची निर्मिती होते. स्त्रीबीजांची काय होते? निर्मिती होते आणि त्या मध्यकामध्ये काय होतं, म्हणजे मधला भाग असं समजा. या मध्यकामध्ये काय होतं, तर स्त्रीबीज हे परिपक्व होतं. स्त्रीबीज काय होतं? परिपक्व होतं. म्हणजेच बाह्यकाचं काय काम आहे? स्त्रीबीजाची निर्मिती आणि मध्यकाचं काय काम आहे? तर बीजाला परिपक्वता आणणे. असे 2 कार्य आपण तिथं पाहू शकतो. बाह्यकाची आणि मध्यकाची. त्याच्यानंतर या बाह्यकामध्ये अ, असंख्य असे स्त्रीबीज सुप्त अवस्थेमध्ये अ, पडून असतात त्या ठिकाणी. परंतु फक्त एकच बीज फक्त एकच बीज हे दर महिन्याला परिपक्व होण्याची क्रिया घडत असते. हां, पुढे बघूया किंवा आता आणखीन एक हे म्हणलं तर बघा कार्य, तर अंडमोचन नावाचं एक कार्य आहे. तर त्याच्यामध्ये परिपक्व अंडाशयाच्या बाह्य स्तराचा भेद करून अंड बाहेर पडणे याला म्हणायचं अंडमोचन. अंड निर्मिती, अंड परिपक्व होणे आणि परिपक्व झालेलं अंड हे बाह्य स्तराचा भेद करून बाहेर पडणे याला म्हणायचं अंडमोचन. आणि हे जे अंडमोचनाची क्रिया घडते, तर अंडमोचन झाल्याच्या नंतर हे अंड जे अंडवाहिन्यांचं जालिरीसारखं तोंड आहे, त्या अंडवाहिन्याद्वारे हे गर्भाशयाकडे पाठवलं जातं. असं याच्यामध्ये आपण त्याची रचना पाहू शकतो. त्यासोबत अंडाशयामध्ये हजारो अंडबीज हे सुप्त अवस्थेमध्ये पडून राहतात. परंतु फक्त एकच अंडबीज हे दर महिन्याला म्हणजे ऋतुस्राव जो असतो किंवा मासिक पाळी जी असते, अशा चक्रामध्ये एक अंडबीज तयार होणे आणि ज्यावेळी ही ज्या क्रिया पूर्ण झाल्या, तयार होणे, परिपक्व होणे, भेद करून बाहेर येणे आणि परिपक्व झालेलं अंड गर्भाशयामध्ये येणे
आणि फलन वगैरे काही क्रिया झाली नाही किंवा समागम वगैरे क्रिया झाली नाही स्त्री पुरुषाची, तर ते बाहेर पडणे म्हणजेच मासिक स्राव होणे, अशा 28 दिवसाची ही क्रिया दर महिन्याला चालत असते. परत एक अंडबीज तयार होतं, परत ते परिपक्व होतं. म्हणजे अशी जी सायकल आहे, ही अशी सायकल दर महिन्याला चालू असते. त्यासोबत आता बघा, काही स्त्री संप्रेरके, तर काही स्त्री संप्रेरके हे अंडाशयामध्ये असतात किंवा निर्मिती केली जाते. जसे की स्त्रीबीजामध्ये एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन अशी स्त्री संप्रेरके तयार होतात. आता याला नाव स्त्री संप्रेरके असं का दिलंय? बरोबर आहे. पुरुष संप्रेरके का म्हटलं नाही? तर आपण बरेच संप्रेरके बघितली. बरोबर आहे. पचन संस्थेमध्ये बघितली किंवा लाळ ग्रंथीमध्ये बघितली. स्त्रियांची लाळ पण सारखीच असते आणि पुरुषांची लाळ पण सारखीच असते. परंतु स्त्री आणि पुरुष प्रजनन संस्थेमध्ये मी पहिल्यांदाच म्हटलं आहे, की दोन्हींची रचना वेगवेगळी आहे. स्त्रीत्वाला स्त्रीसारखी रचना देण्याचं कार्य करणारी जी विकर आहेत किंवा संप्रेरक आहेत, ते आहेत एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. म्हणून यांना स्त्री संप्रेरक असं म्हणून ओळखलं जातं आणि ही संप्रेरके फक्त स्त्रियांमध्ये तयार होतात. त्यामुळं सुद्धा यांना स्त्री संप्रेरके असं म्हणून सुद्धा ओळखलं जातं. मग ही संप्रेरके काय कार्य करतात? त्यांचं कार्य काय आहे? तर ती स्त्रीत्वाला स्त्रीत्वाची लक्षणं प्रदान करतात. म्हणजेच उदाहरणार्थ मासिक पाळी येणे. बघा, ही रचना कोणाची आहे? स्त्रियांची आहे का पुरुषांची आहे? स्त्रियांची आहे. म्हणजेच हे लक्षण स्त्रियांचं आहे. त्यासोबत गर्भ राहणे आणि गर्भवती होणे, त्या सर्व क्रिया ही संप्रेरक नियंत्रित करतात किंवा घडवून आणतात. मधुर आवाज, स्त्रियांचा आवाज आणि पुरुष, आवाज येतोय का माझा? आवाज येतोय का? हो सर, येतोय. ठीक आहे. कॉल आल्यामुळे डिस्मिस झालं होतं. स्त्रियांचा आवाज आणि पुरुषांच्या आवाजामध्ये बदल असतो. स्त्रियांचा आवाज हा मधुर अशा स्वरूपाचा असतो आणि आवाजाची जी तीव्रता असते ती कमी असते आणि पुरुषांचा आवाज मोठ्या स्वरूपाचा, कणखर अशा स्वरूपाचा असतो. आणि त्यासोबत स्त्रियांची त्वचा आणि पुरुषांची त्वचा याच्यामध्ये थोडा फरक असतो. स्त्रियांची त्वचा कोमल असते, पुरुषांची त्वचा थोडीशी खडबडीत असते, रफ असते असं थोडं म्हणूया तिथं. किंवा त्यासोबत स्त्रियांमध्ये स्तन मोठे होणे आणि आणखीन एक लक्षण म्हणजे काय, तर दाढी मिशा न येणे. हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तर काही स्त्रियांमध्ये बघा मिशा अशा स्वरूपामध्ये दिसतात, थोड्याफार स्वरूपामध्ये. मिशांसारखा एक प्रकार दिसतो. तो प्रकार काय का दिसत असेल? तर हे जे संप्रेरक आहेत, यांची जर निर्मिती कमी होत असेल, तर स्त्रियांमध्ये पुरुषी लक्षणं दिसतात. म्हणजे काय-काय लक्षणं सांगता येतील तिथं? मिशा दिसणे, काही स्त्रियांना तर दाढी सुद्धा दिसते बघा. बरोबर आहे. तर काही स्त्रियांचा आवाज हा पुरुषांसारखा वाटतो. ती जर बोलली तर आपण ही स्त्री नाही पुरुष आहे असं आपल्याला वाटतं. म्हणजे आवाज, थोडक्यात आपण इथं काय म्हणू शकतो, की स्त्रियांमध्ये पुरुषांची लक्षणं दिसू शकतात. हे जर संप्रेरक व्यवस्थित जर निर्माण होत नसतील तर. त्यासोबत पुढे आणखीन काय सांगता येईल याच्या बाबतीत? तर ऋतुचक्र नियंत्रण. ऋतुचक्र म्हणजे आताच आपण पाहिलेलं आहे.
हा 28 दिवसाचा जो नियमित काळ आहे किंवा ही जी सायकल आहे किंवा हे जे सर्कल आहे, ते सर्कल परत 28 दिवसाला, परत 28 दिवसाला, परत 28 दिवसाला असं चालू ठेवणं, हे सुद्धा काम ह्या विकरांचं असतं. आणि काही स्त्रियांमध्ये हे चक्र व्यवस्थित चालू राहत नाही. काहींमध्ये खूप कालावधी लागतो. 1 महिना, काही स्त्रियांना 2 महिने, 1.5 महिने, 2.5 महिने अशा वेळी ऋतुचक्र येतं. हे सुद्धा या विकारांवरती अवलंबून आहे. तर काही स्त्रियांना हे 15 दिवसालाच किंवा 20 दिवसालाच अ, नियमाच्या आधी, वेळेच्या आधी पाळी येते. म्हणजेच हे सुद्धा लक्षण कसं आहे? असामान्य लक्षण आहे. ही जी लक्षणं आहेत, ही लक्षणं कशामुळे दिसून येत असतील मग? तर या विकारांच्या कमतरतेमुळं आपल्याला ही लक्षणं तिथं जाणवू शकतात. आणि ही विकर जर व्यवस्थित स्रवत असतील, तर मासिक पाळी ही नियमित अशा स्वरूपाची येताना तिथं दिसून येते. त्याचसोबत आणखीन एक दुसरी गोष्ट म्हणजे लैंगिक लक्षणे. ही लक्षणे सुद्धा या विकारावरती अवलंबून आहेत. त्यास आणखीन पुढे पाहायला गेलं तर गर्भावस्थेमध्ये होणारे बदल म्हणजे काय? गर्भाशयाचा आकार वाढणे, बरोबर आहे. गर्भाशयाचं पोषण होणे, इत्यादी गोष्टी ज्या आहेत, या सर्व गोष्टी सुद्धा या विकारांवरती अवलंबून असतात. म्हणूनच यांना थोडक्यातच स्त्रीविकार असं म्हणून ओळखलं जातं. त्यासोबत आणखीन पुढे पाहायला गेलं, तर अंडनिर्मिती ही जी रचना आहे, ही कधीपासून चालू होते मग? लहान वयातच चालू होते का? पहिलीला असताना चालू होते का? नाही. तर वयाच्या 12 ते 13 वर्षापासून ही अंडनिर्मिती चालू होते. म्हणजे मासिक चक्र चालू झालं म्हणजे अंडनिर्मिती चालू झाली. आलं लक्षात. वयाच्या 12-13 वर्षापासून याची निर्मिती चालू होते आणि वयाच्या 40 ते 45 वयाला ही निर्मिती बंद होत असते. त्यासोबत पुढे बघूया आणखीन. हं. पुढचा भाग स्त्री अंडबीज रचना. रचना कशी आहे मग त्याची? तर गोलाकार असून त्याचे स्तर संरक्षक स्तर, पोषक स्तर आणि जीवद्रव्य आणि केंद्र अशा स्वरूपामध्ये या स्त्रीबीजाची रचना असते. एका इमेजमध्ये बघूया. याच्यामध्ये सुद्धा रचना पाहू शकतो. मराठीमधली इमेज सापडत नाही मला. अ, ओहम स्त्रीबीजालाच ओहम असं सुद्धा म्हटलं जातं. याच्यामध्ये बघा, बाहेरचा एक स्तर आहे निळ्या रंगाचा पेशीसारखा. त्याच्यानंतर मधला एक स्तर आहे. त्याच्यानंतर जसे की आपण याची रचना अशी म्हणूया, की अंड्याप्रमाणे, कोंबडीच्या अंड्याप्रमाणे. वरचा पांढरा एक कवच असतं आणि त्याच्यानंतर मध्ये पांढरा बलक आणि त्याच्यानंतर मध्ये पिवळा बलक अशी रचना. म्हणजेच आता हा लाल रंगाचा जो भाग आहे, तो पेशीद्रव आहे. त्रिबीजामधील पेशीद्रव आहे आणि पिवळा जो भाग आहे, तो पेशीचं केंद्रक आहे. अशा स्वरूपाची ही त्रिबीजाची रचना असते. आणि या द्रवामध्ये, पेशी द्रवामध्ये स्त्रीजनुकं असतात. म्हणजे कशी XX अशा स्वरूपाची जनुकं आपल्याला ह्या स्त्री ओव्हममध्ये दिसून येतात. त्यासोबत पुढे बघूया आणखीन. हं.
तर दुसरी गोष्ट म्हणजे काय? अंडविमोचनाच्या कालावधीत स्त्री-पुरुष मिलन झाले, तर पुरुष शुक्राणू व स्त्री अंडबीज यांचे मिलन होऊन स्त्री बीज फलन होते. फलनाच्या नंतर आता ती क्रिया कशी आहे बघूया एका इमेजमध्ये परत. फलन नेमकं कुठं होतं? स्त्री बीज फलन कुठं होतं? गर्भाशयामध्ये होतं, का अंडवाहिन्यामध्ये होतं, का अंडाशयामध्ये होतं? तर बघा आता इथं बघा, ज्यावेळी अंडविमोचन होतं, म्हणजे परिपक्व अंड बाहेर निघतं, बाहेर पडतं. खाली दिलेलं आहे बघा, 1 नंबरचं नाव आहे परिपक्व अंड. बरोबर आहे. बाह्यकामध्ये अंडनिर्मिती, अंड परिपक्व झालं आणि परिपक्व बाहेर ज्या ठिकाणी पडलं म्हणजे झालरीसारखा किंवा नरसाळ्यासारखा जो भाग अंडाशयाला चिटकलेला आहे, त्या ठिकाणी हे अंड येतं आणि यावेळी जर स्त्री समागम झाला म्हणजे हा अ, बघा ऋतुचक्राच्या नंतर 14व्या दिवशी जर अशा स्वरूपाचा समागम झाला म्हणजेच हे परिपक्व अंड बाहेर पडल्यानंतर शुक्राणू आणि अंड यांचं मिलन हे झालरीसारख्या टोकापाशी होतं. म्हणजे फलन कुठं होतं बघा, फलनाचं ठिकाण म्हणजे झालरीसारखं जे टोक आहे या ठिकाणी फलनाचं ठिकाण आहे. मग फलन झाल्यानंतर पुढील क्रिया काय होते? पुढे बघूया. जीवनिर्मिती कशी आहे? आता बघा या इमेजमध्ये आपल्याला पाहता येतं. एक आहे ओम म्हणजे स्त्रीबीज आहे. आता त्यानंतरची दुसरी रचना आहे फर्टिलायझेशन म्हणजे ओमच्या बाजूने शुक्राणू आलेले आहेत. परंतु एकच शुक्रपेशी ही ही अंडबीजाचं कवच फोडून ह्या अंडामध्ये प्रवेश करते. परंतु मग सगळेच शुक्राणू या अंडामध्ये प्रवेश करतील अशी इतक्या ताकदीचे नसतात. म्हणजे बघा, वंध्यत्वाचं आणखीन एक कारण म्हणजे काय? आता हे जे कारण आहे, हे पुरुषामधलं कारण आहे. म्हणजे बघा, शुक्राणूंची संख्या जास्त आहे, पण शुक्राणू अ, स्त्रीबीजाचं जे कवच आहे, संरक्षक कवच आहे, ते फोडू शकत नाहीत. म्हणजे त्यांच्यामध्ये तितकं बळ नाही. बरोबर आहे. हे एक कारण आहे. किंवा टेस्ट ट्यूब बेबी म्हणा, अशा वेळी काय केलं जातं, की पुरुषाकडून शुक्राणू घेतले जातात आणि हा शुक्राणू या एखाद्या पुरुषाच्या शुक्राणूमध्ये अंडबीजाला फोडून आत जाण्याची ताकद नसलेल्या अशा व्यक्तीमध्ये त्या व्यक्तीचं शुक्राणू घेतलं जातं आणि ती टेस्ट ट्यूब बेबी या प्रक्रियेमध्ये ते शुक्राणू स्त्रीच्या अंडबीजामध्ये सोडलं जातं. अशी क्रियासुद्धा आता नवीन याच्यामध्ये निर्माण झालेली आहे. म्हणजे वंध्यत्वाला दूर करण्याचं ते एक आपल्याला तिथं साधन आहे. त्यासोबत फर्टिलायझेशन झाल्यानंतर एक शुक्रपेशी आत प्रवेश केली, की मग स्त्री जनुक आणि पुरुष जनुक यांचं मिलन झालं आणि झायगोट नावाचं एक रचना तयार होते. त्यानंतर मग ही रचना कशी भाजित होत जाते आणि बघा आता खालच्या 2 नंबरच्या लाईनमध्ये आपण पाहू शकतो. पहिली रचना जी आहे, हे 2 सेल्स निर्माण झालेले आहेत. मानवाची निर्मिती कशापासून तयार झालेली आहे? पेशींपासून, सेल्सपासून बरोबर आहे. असंख्य असे पेशी किंवा सेल्स आपल्या शरीरामध्ये आहेत. आता रचना बघा कशी सुरुवात झाली? 2 सेल्स तयार झाल्या. फक्त 2 सेल्स इथं तयार झालेले आहेत. त्याच्यानंतर सेल्सचं विभाजन होत पुन्हा 4 सेल्स तयार झाल्या. 4 सेल्युलर स्टेज. त्याच्यानंतर 8 सेल्स तयार झाल्या. बघा. त्याच्यानंतर 16 सेल्स तयार झाल्या आणि त्याच्यानंतर ब्लास्टोसाइट्स म्हणजे अशी रचना एका सेल्सपासून अनेक सेल्स तयार होणे, सेल्स निर्माण होत जाणे आणि त्यानंतर मानवी देहाची निर्मिती होणे ही चालू होते आणि ही प्रक्रिया चालू असते. मग परत एका इमेजमध्ये आपण बघूया.
आता खालून इकडच्या बाजूला जायचंय. अंडाशयाकडे पहिला सेकंडरी हा जो हे जे अंडाशय आहे बघा कुठं आहे? झालरीसारख्या टोकाजवळ आहे. बरोबर आहे? बघा आणि इकडून खालच्या इमेजमध्ये बघत जायचं आहे. आणि 2 नंबरचं जे अंड आहे, त्याच्या बाजूने शुक्रपेशी दाखवलेल्या आहेत. म्हणजे इथं फलन झालं. फलन झालेलं परत बाण दाखवून इकडं अ, अंडवाहिन्यामध्ये दाखवलेलं आहे. ते अंड पुढं सरकलेलं आहे बघा. थोडंसं पुढं सरकलंय. त्याच्यानंतर सेकंड स्टेज म्हणजे त्याचं विभाजन झालं किंवा झायगोट निर्माण झाला. झायगोट हा कुठं आहे? पुढे चालली आहे ही रचना बघा. फलन मात्र अंडाशयाच्या जवळ झालं. त्याच्यानंतर स्टेजेस जे आहेत किंवा झायगोट निर्मिती कुठं झाली? तर जो वाकडा भाग आहे अंडवाहिन्यांचा वाकडा जो भाग आहे त्या ठिकाणी झायगोटची निर्मिती आणि त्यानंतर 2 सेलड स्टेज, 4 सेलड स्टेज, 8 सेलड स्टेज म्हणजे परत याच्यामध्ये सुद्धा बाण दाखवत गेलेला आहे. म्हणजे हे जी रचना आहे ती पुढं-पुढं सरकत येत आहे आणि त्याच्यानंतर 72 तासानंतरची जी रचना आहे मोरुला नावाची आणि अ, शेवटची जी रचना आहे ब्लास्टोसाइट्स म्हणायची ती किंवा 6 डेज नंतरची जी रचना आहे, म्हणजे 6 दिवसानंतरची रचना फलनानंतर किंवा मिलनानंतर 6 दिवसाच्या नंतर हे बीज रोपण कुठं होतं? गर्भाशयामध्ये होतं. शेवटची स्टेज हे गर्भाशयामध्ये स्थापित होते आणि इथं मग पुन्हा मानवी शरीराला आकार येत जातो. सेल्सची रचना वाढत जाते आणि गर्भ इथं स्थापित होतो. गर्भाला आकार प्राप्त होत जातो. अशा प्रकारे इथं आपलं ही रचना संपते. स्त्री प्रजनन संस्थेची रचना इथं संपते. याविषयी काही अडचण असेल तर आपण विचारू शकता. काही प्रश्न असतील तर विचारू शकता. नसतील तर पुढे जाऊया. ठीक आहे. बघूयात पुढे. आता प्रजनन संस्थेमध्ये एक भाग होता स्त्री प्रजनन संस्था किंवा स्त्री प्रजनन अवयव. आता आपल्याला दुसरा भाग बघायचा आहे. तो आहे पुरुष प्रजनन संस्था किंवा पुरुष जनन इंद्रिये असं त्याच्या बाबतीत आपण बघूयात काय आहे. पुरुष जनन इंद्रिये त्यालाच मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असं सुद्धा म्हटलं जातं. मग याच्यामध्ये काय-काय ऑर्गन्स आहेत, काय-काय रचना आहे, की स्त्री रचनेमध्ये 2 रचना होत्या. एक बाह्य रचना आणि दुसरी अंतर्रचना. बरोबर आहे? तशी रचना याच्यामध्ये आहे का? नाही. तर आणि या रचनेमध्ये काय-काय अवयव पाहता येतात बघूया पुरुष जननेंद्रियामध्ये. तर वृषणकोश, वृषण, अधिवृषण, शिश्न, शुक्राशय, शुक्रवाहिनी, पुरस्थ ग्रंथी, कौपर ग्रंथी इत्यादी अवयव पुरुष जननेंद्रियामध्ये येतात. तर सुरुवातीला आपण त्याच्या बाबतीत एक इमेज बघूया. त्यानंतर पुढे जाऊयात. पुरुष प्रजनन संस्था आत्ता वाचलेली नावं आपण याच्यामध्ये पाहू शकतो बघा. वृषण ज्याप्रमाणे स्त्रियांमध्ये अंडाशय हा भाग होता
त्याप्रमाणे पुरुषामध्ये वृषण याला ग्रामीण भाषेमध्ये अंडाशय असं सुद्धा म्हटलं जातं किंवा अंड असं सुद्धा म्हटलं जातं. तर प्रगत भाषेमध्ये वृषण हा एक भाग आहे. त्याच्यानंतर खालून एक नाव बघितलं तर शिश्न हा एक भाग. त्याच्यानंतर अधिवृषण म्हणजे अ, अ, याच्यासारखा भाग, नरसाळ्यासारखा भाग किंवा वृषणाला लागून असलेला भाग. बरोबर आहे. ज्या ठिकाणी त्या भागानं वृषणाला चिटकावून ठेवलेला आहे किंवा धरलेला आहे आणि त्याच्यानंतर परत एक नळी बाहेर निघते आणि वर जाते. बघा, त्याला म्हणायचं आहे अ, शुक्रवाहिनी किंवा शुक्रवाहिनी नलिका. स्त्रियांमध्ये काय होती? अंडवाहिनी नलिका होती. बरोबर आहे. त्याला पण झालरीसारखं टोक होतं. तिथं अंडाशय चिटकलेलं होतं. याच्यामध्ये सुद्धा तशीच रचना आहे. पुढे पाहायला गेलं तर मधला भाग हा वरचा आणि मधला भाग तो कशासारखा आहे? फुग्यासारखा जो भाग दिसतोय तो आहे मूत्राशय. आता बघा स्त्रियांमध्ये 3 ओपनिंग होत्या. बरोबर आहे. एक मल बाहेर फेकणारी, एक मूत्र बाहेर फेकणारी आणि एक गर्भ बाहेर काढणारी किंवा रजस्राव बाहेर फेकणारी 3 ओपनिंग होत्या. पण पुरुषामध्ये मात्र 2 ओपनिंग म्हणता येतील. आता वीर्यस्खलन करणं किंवा मूत्र बाहेर फेकणं याच्यात एक वाहिनी आहे. तिलाच आपण मूत्रवाहिनी असं म्हणूयात आणि शुक्रवाहिनी ही रचना वेगळी आहे. परंतु शुक्रवाहिनीची विशिष्ट अशी वेगळी ओपनिंग नाही. बरोबर आहे. जसं की स्त्रियांमध्ये रजवाहिनी, रजस्राव करणारी ओपनिंग वेगळी होती. तशी रचना ह्याच्यात नाही. तर शुक्राशय किंवा शुक्रवाहिनी आणि मूत्रवाहिनी यांचं मिलन होतं आणि मूत्र वाहिनीद्वारे मूत्र पण फेकलं जातं आणि त्याच वाहिनीद्वारे शुक्र पण फेकलं जातं. अशी रचना आहे. आणि दुसरी जी रचना आहे, ती रचना तर स्त्री आणि पुरुषामध्ये दोन्ही सारखीच आहे. म्हणजे मल बाहेर फेकणारी गुदाशयाची रचना ती दोन्हीमध्ये सारखीच आहे. तर आडवी रचना जर आपण पाहायला गेली, तर त्याच्यामध्ये सुद्धा वृषणकोश. आता आपल्याला पहिल्यांदा वृषणकोश हा भाग बघायचा आहे. हा पिशवीसारखा, थैलीसारखा भाग आहे. त्याच्यानंतर वृषण, त्याच्यानंतर शिश्न, त्याच्यानंतर मूत्रवाहिनी. शिश्नामधून एक लालसर जी नळी गेल्यासारखी दिसत आहे, ती आहे मूत्रवाहिनी. बरोबर आहे. त्यानंतर शुक्रवाहिनी निळ्या रंगाची आहे बघा. वृषणकोशाला चिटकलेली आहे. बरोबर आहे. त्यासोबत पुरुष ग्रंथी आणि स्खलनवाहिनी, शुक्राशय आणि मूत्राशय अशा स्वरूपाचे वेगवेगळे अवयव आपल्याला इथं पाहताना दिसून येतात. तर या रचनेमधील पहिली रचना आपल्याला सुरुवात करायची आहे वृषणकोशापासून. हं. हा एक-एक अवयव पाहताना पहिला अवयव आपल्याला पाहायचा आहे किंवा पहिला भाग पाहायचा आहे. त्याच्यामध्ये वृषणकोश त्यालाच काय म्हणायचं आहे? स्क्रोटम असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. म्हणजे ही एक प्रकारची पिशवी आहे, त्वचेची पिशवी आहे. आता स्त्री जननेंद्रिय बाह्य आणि अंतर्गत होते. काही शरीराच्या आत होते. बरोबर आहे? पण आता हे जे जननेंद्रिय आहे, हे शरीराच्या बाहेर आहे. याची रचना शरीराच्या बाहेर आहे. शरीराच्या आत नाही. बरोबर आहे? अ, त्यासोबत एक त्वचेची पातळ पिशवी आहे. रचना कशी आहे तर पिशवीसारखी रचना आहे. जशी की कॅरी बॅग असते तशा स्वरूपामध्ये रचना आणि 2 पायांच्या मधील भाग त्यासोबत शरीराच्या बाहेर चिटकून लटकलेली असते. तिलाच मुष्क पिशवी असं सुद्धा म्हटलं जातं. आता काय कारण आहे मग? ही रचना शरीराच्या बाहेर काय आहे?
या अंडकोशांची रचना शरीराच्या बाहेर का आहे? तर तिचं जे तापमान आहे, ते शरीराच्या अंतर्गत तापमानापेक्षा थोडंसं कमी असतं आणि त्याच्यामध्ये जी होणारी रचना आहे किंवा शुक्राणूंची होणारी रचना आहे, ती रचना या तापमानावरती अवलंबलेली असते. जर समजा म्हणून शरीराच्या आतील तापमान हे जास्त असतं. म्हणून ही पिशवी शरीराच्या बाहेर काढून ठेवलेली आहे. परमेश्वराने काय केलेलं आहे, पिशवी बाहेर काढलेली आहे. कारण शरीराच्या बाहेरचं तापमान कमी असतं आणि शरीराच्या आतील तापमान हे जास्त असतं. आणि ही का गरज आहे? तर कमी तापमानामध्ये शुक्राणूंची निर्मिती चांगली होते आणि जास्त प्रमाणामध्ये होते. आता बघा पुढे पाहायला गेलं तर 33 डिग्री कमी तापमान किंवा कमी तापमानात जास्त शुक्राणू पेशींची, शुक्रपेशींची निर्मिती होते. जास्त तापमानात कमी होते आणि त्यासोबत उन्हाळ्यामध्ये ही जी पिशवी आहे, ही थोडीशी खूपच लवचिक अशा स्वरूपाची, पातळ अशा स्वरूपाची किंवा थोडीशी लांब होते आणि हिवाळ्यामध्ये ती शिश्नाच्या जवळ अशी चिटकून बसलेली असते. अशा स्वरूपाची याची रचना आहे आणि काही पुरुष जे जीन्स वापरतात किंवा घट्ट कपडे वापरतात. म्हणून असे जर कपडे वापरत असतील, तर त्या पिशवीचं तापमान हे कमी न राहता जास्त राहू शकतं. तुम्ही सलग जर असे कपडे वापरत असाल दिवसेंदिवस, रोजच जीन्स वापरणे, घट्ट कपडे वापरणे, तर त्याच्यामुळं इथलं जर तापमान जास्त राहत असेल, तर अशा पुरुषांमध्ये शुक्राणूंची निर्मिती ही कमी होत असते. शुक्राणूंची निर्मिती कमी होऊ शकते. शुक्राणूंची निर्मिती जर कमी होत असेल, तर अ, प्रजनन क्रिया जी आहे, ती क्रिया पूर्ण होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये बाधा येऊ शकते. आता पुढची जी रचना आहे, आता ही पहिली फक्त पिशवी त्याच्याबद्दल पाहिलं. त्याच्यानंतर पुढची जी रचना आहे, ती आहे वृषण म्हणजे टेस्टीज किंवा अंड असं सुद्धा त्याला म्हणूयात आपण. तर हे जे आहेत 2 आहेत. संख्येने 2 आहेत. एक उजव्या बाजूला आणि एक डाव्या बाजूला. रचना कशी आहे? 4 सेमी लांब, 3 सेमी रुंद आणि अंडाकृती. म्हणजे द्राक्षाच्या आकाराची किंवा लिंबाच्या झाडाला जी लिंबोळी लागते अशा स्वरूपाची याची रचना आहे. आणि याची आवरणं काय आहेत मग? तर अंडधर कंचू आणि श्वेतकंचू अशी याची 2 आवरणं आहेत. त्या बाबतीत आपण बघूया एक इमेज. बघा, मधली रचना आपल्याला नंतर बघायची आहे. बाहेरची रचना 2 खालून जर बघत गेलं, तर बघा लेयर्स किती दिसत आहेत. 1, 2, 3 मधली रचना वेगळी आहे. बाहेरून काही 2 लेयर्स आहेत. त्यांचीच जी नावं आहेत, ते आपण परत बघूयात. बाहेरचं जे आवरण आहे, त्याला म्हणायचं आहे अंडधर कंचूक आणि मधलं जे आवरण आहे श्वेतकंचूक. आणि या आवरणांचं कार्य काय आहे? तर हे आवरणं संरक्षक आहेत. या मधील रचनेला संरक्षण देणारी ही आवरणं आहेत. त्यासोबत अनेक पडद्यांमुळे आता मधलं जे आवरण आहे, त्या आवरणांच्या अनेक पडद्यामुळं वर्षणाचे सुमारे 250 कप्प्यामध्ये विभाजन होते. 250 कप्प्यामध्ये विभाजन होते आणि एका कप्प्यामध्ये 4 परिवलित शुक्रजनक नलिका असतात. आता परत एकदा इमेज बघूया म्हणजे लक्षात येईल. आता बघा, हे कप्पे आहेत. लक्षात येतंय? आता जसं की संत्र्याची फोड.
आपण घेतली, संत्र्याचं फळ घेतलं, तर त्याच्यामध्ये मध्ये फोडी असतात बघा आणि त्याच्यावर पिवळं आवरण असतं. बरोबर आहे? पिवळ्या आवरणाच्या मध्ये पांढरं आवरण असतं. बरोबर आहे? आणि परत मध्ये फोडी असतात आणि त्या फोड्यांना सुद्धा एक आवरण असतं बाहेरून आणि ते आवरण फोडलं की मध्ये मग पाण्यासारखे छोटे-छोटे पाणी भरलेले छोटे-छोटे तंतू असतात. तशीच रचना आहे आणि मध्ये सुद्धा बघा आता ज्याप्रमाणे संत्र्यामध्ये फोडी असतात, त्याप्रमाणेच आता आपण जे 250 कप्पे म्हटले, हे कप्पे आपल्याला इथं दिसून येत आहेत बघा. ज्याप्रमाणे संत्र्याची रचना आहे तशीच रचना आणि मध्ये सुद्धा तशीच रचना आहे आणि या ज्या नलिका आहेत मधल्या, त्याला आपण काय म्हटलं? आत्ताच नाव सांगितलं बघा त्याचं. हं. शुक्रजनक नलिका. परिवलित शुक्रजनक नलिका म्हणजे परिवलित म्हणजे काय? सरळ अशी आहे का? सरळ लांबलचक एकच टोक आहे का? तसं नाही. तर वेड्या-वाकड्या अशा स्वरूपाच्या गुंडाळून ठेवल्यासारख्या म्हणायच्या त्याला परिवलित शुक्रजनक नलिका प्रत्येक कप्प्यामध्ये आहेत. प्रत्येक कप्प्यामध्ये असतात. त्यासोबत 400 ते 600 शुक्रजैन नलिका. आता बघा अ, दोन्ही प्रश्नामध्ये रचना कशी आहे? तशीच आहे आणि दोन्ही प्रश्नामधील त्या नलिकांची जर संख्या बघायला गेली, तर 400 ते 600 अशी दोन्ही प्रश्नामधील मिळून त्या नलिकांची संख्या आपल्याला तिथे सांगता येते. आणि त्यासोबत या नलिकांची एकूण लांबी ही 600 मीटर इतकी आहे. बघा, एखादा पाईप आहे लांबलचक असतो, परंतु तो कमी जागेत ठेवायचा म्हणला, की आपण गुंडाळून ठेवतो. बरोबर आहे. गुंडाळून ठेवला, की तो अगदी थोड्याशा जागेमध्ये बसतो. त्याचप्रमाणे या नलिका 600 मीटर इतक्या लांब आहेत, पण गुंडाळून ठेवल्यामुळं अतिशय कमी जागेमध्ये त्या बसलेल्या आहेत. आणि या नलिकांच्या भित्ती याच्या बाबतीत जर रचना पाहायची गेली, तर 2 स्वरूपाच्या भित्ती आहेत या नलिकांच्या. एक आहे गोलाकार शुक्लजनक पेशी आणि दुसरी आहे स्तंभाकार स्टर्लो पेशी. 2 प्रकारच्या पेशींनी या नलिकांची निर्मिती झालेली असते. आणि आणखीन एक अतिशय महत्त्वाचं कार्य वर्षणामध्ये म्हटलं तर टेस्टोस्टेरॉनची निर्मिती होते. आणि हेच टेस्टोस्टेरॉन पुरुष संप्रेरक आहे. बघा आता, आपण स्त्री रचनेमध्ये काय म्हटलं? स्त्री संप्रेरक म्हटलं. कारण ते स्त्रियांना स्त्रीत्वाची लक्षणं मिळवून देत होते. बरोबर आहे? तसंच पुरुषामध्ये टेस्टोस्टेरॉन हे पुरुष संप्रेरक आहे. हे स्त्रियांमध्ये सापडेल का? हो, सापडणार नाही. पुरुषामध्ये सापडेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय? ही पुरुषत्वाची लक्षणं त्या पुरुषामध्ये निर्माण करेल. म्हणजेच पुरुष, पुरुषाचा आवाज, पुरुषामध्ये जी धमक आहे, ती धमक. दुसरी गोष्ट म्हणजे छाती रुंदावणे आणि पुढे पाहायला गेलं तर बघा ही जी रचना आहे किंवा टेस्टोस्टेरॉनची जी निर्मिती आहे, ती निर्मिती 12 ते 16 या वर्षांच्या वयामध्ये सुरू होते. म्हणजे त्यासोबत दररोज एका वर्षणामध्ये बघा, दररोज 1,00,00,000 शुक्रपेशींची निर्मिती होते. बघा, कशी रचना आहे. एका वर्षणामध्ये 1,00,00,000 शुक्रपेशींची निर्मिती होते 1 दिवसात. आणि वृषणजाल नावाचा काय प्रकार आहे? वृषणजाल जो आहे, तर शुक्रपेशींची निर्मिती आणि शुक्रपेशींची परिपक्वता अशा 2 गोष्टी इथे येतील. जसं की स्त्रियांमध्ये अंडपेशी निर्माण होणे आणि अंडपेशी परिपक्व होणे. बाह्य भागात निर्माण होत होती आणि मध्य भागात परिपक्व होत होती. त्याचप्रमाणे पुरुषामध्ये सुद्धा अंडाशयामध्ये, वृषणामध्ये शुक्राणूंची निर्मिती आणि त्याच्यानंतर वर एक जो भाग आहे, अधिवृषण नावाचा एक भाग आहे. त्या अधिवृषण नावाच्या भागामध्ये शुक्राणूंची परिपक्वता होते.
आणि जवळपास मग त्या शुक्रपेशीची रचना कशी आहे? ज्याप्रमाणे ओहम बघितला होता आपण, स्त्रीबीजाची रचना कशी होती? गोल होती, कोंबडीच्या अंड्याप्रमाणे आणि त्यामध्ये द्रव होतं, त्यामध्ये केंद्रक होतं. मग आता पुरुषाचं कसं आहे शुक्राणूची रचना? तर याच्यामध्ये आपण पाहू शकतो बघा, इकडचा भाग बघायचा आहे. तर आपण बरेच वेळेस नालीमध्ये हे बघतो बघा, शेपटाच्या अळ्या कधी पाहिल्या असतील तुम्ही, लहानपणी म्हणा किंवा कधी पाहिलेल्या असतील. तशाच प्रमाणे रचना आहे आणि याच्यामध्ये 3 भाग आहेत. टोकाचा भाग वरचा, मध्यभाग आणि शेवटचा भाग म्हणजे टेल. आता 2 मुख्य भाग कोणकोणते बघा, एक आहे हेड, दुसरा आहे टेल. हेड म्हणजे डोक्याचा वरचा भाग आणि टेलमध्ये म्हणजे खालचं शेपूट. बरोबर आहे. आणि हेडमध्ये सुद्धा 2 रचना परत पाहता येतात. एक लाल रंगाचा भाग आहे. त्याला टोक म्हणतात किंवा अग्र भाग असं म्हणतात आणि दुसरा जो भाग आहे, तो आहे न्यूक्लियसचा भाग आहे. म्हणजे ज्याप्रमाणे स्त्रियांमध्ये स्त्रीद्रव आणि न्यूक्लियस केंद्रक होतं आणि याच्यामध्ये सुद्धा अ, अग्रभागाच्या नंतरच्या मधल्या भागामध्ये केंद्रक अशी रचना याची आहे. त्यासोबत पुढे बघूया. हं. बघा आणि ह्या शुक्रपेशीची जी लांबी आहे, ती लांबी आहे जवळपास 55 ते 60 मायक्रोमीटर इतकी या शुक्रपेशींची लांबी आहे आणि त्याचे 3 भाग, एक भाग शीर्ष, दुसरा आहे मध्यभाग व तिसरा आहे पुच्छ. अशा प्रकारे शुक्रपेशीचे 3 भाग होतात आणि त्यानंतर शीर्षाचे 2 भाग होतात. एक भाग आहे शीर्षाचे शुक्राग्र व दुसरा भाग आहे केंद्रक. आता आपण पाहिल्याप्रमाणे शुक्राग्र म्हणजे वरचा लाल भाग होता बघा, लाल कलरचा तो आणि त्याच्यानंतरचा खालचा भाग होता तो केंद्रकाचा भाग होता. आणि शुक्राग्रामध्ये हे विक्रस्त्र स्थिर झालेले असतात किंवा राहतात आणि केंद्रकामध्ये जनुकीय द्रव असतात. जसे की गुणसूत्रे, डी-एन-ए, आर-एन-ए अशी याच्यामध्ये रचना असते. त्यासोबत आता पुरुषांमध्ये जे शुक्राणू तयार होतात, हे दिसायला सगळे सारखेच असतात. पण काही शुक्राणूंमध्ये ही अंतर्गत गुणसूत्र जे असतात, काही शुक्राणूंमध्ये XX अशा जोड्या असतात, तर काही शुक्राणूंमध्ये XY अशा गुणसूत्रांच्या जोड्या असतात. पण स्त्रियांमध्ये मात्र फक्त XX अशी शुक्राणूंची जोडी असते. आणि ज्यावेळी फलन होतं त्यावेळी मात्र XX असं शुक्राणूंचं मिलन झालं. XX शुक्राणू गुणसूत्र असलेला शुक्राणू आणि स्त्रीबीज याची जर फलन झालं तर त्याच्यामध्ये स्त्री म्हणजे मुलगी जन्माला येते आणि XX आता बघा स्त्रियांमधील जे हे आहेत गुणसूत्र त्यात बदल होत नाहीत कारण त्याच्यात फक्त XX आहे. तर पुरुषामध्ये कसं आहे काही शुक्राणूंमध्ये XX आहेत आणि काही शुक्राणूंमध्ये XY आहेत. जर फलनामध्ये XX गुणसूत्र असलेला शुक्राणू फलित झाला, तर मुलगी आणि पुरुषामधील XY नावाचा जर शुक्राणू फलित झाला स्त्रीबीजासोबत, तर त्यामध्ये मुलगा अशी तिथं म्हणजे रचना असते, होऊ शकतो. म्हणजे मुलगा होणं किंवा मुलगी होणं हे कोणावर आधारित आहे हो? हा दोष कोणाचा आहे? दोष म्हणायचा नाही याला. म्हणजे हे कोणावर आधारित आहे? असं सांगता येईल तुम्हाला? स्त्रीवर आधारित आहे का पुरुषावर आधारित आहे? सांगता येईल काही? मुलगा होणं किंवा मुलगी होणं हे कोणावर आधारित आहे?
आताच मी सांगितलं की पुरुषावरती. हा, पुरुषावरती आधारित आहे. पुरुषामध्ये 2 प्रकारची गुणसूत्र आहेत. एक आहेत XX गुणसूत्र आणि दुसरे आहेत XY. पण स्त्रियांमध्ये फक्त XXच नावाची गुणसूत्र आहेत. मग जर शुक्राणू XXचं मिलन झालं, तर स्त्री आता बघा याच्यामध्ये पाहू शकतो आपण परत. आता वर दिलेलं आहे नाव फादर आणि इकडे दिलेलं आहे मदर. आता याच्यामध्ये बदल नाही होत. हे दाखवलेले आहेत बघा शुक्राणू. त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये सुद्धा दोन्हीमध्ये वेगवेगळे आहेत. एकामध्ये XX आहेत आणि एकामध्ये XY आहे. बरोबर आहे. परंतु मदरमध्ये मात्र दोन्हीमध्ये XXच आहे. कारण तिथं Y नाहीच. बरोबर आहे. मदरमध्ये XX परंतु पुरुषामध्ये XX आणि XY असे 2 प्रकार आहेत. जर XX आणि स्त्रीबीजाचं फलन झालं तर गर्ल खाली दिलेलं आहे बघा. XX, XX आणि पुरुषामधील XY नावाचे गुणसूत्र आणि स्त्रीमधील XX आता ह्याच्यात बदलच नाही स्त्रीमध्ये बरोबर आहे. फक्त बदल इकडं आहे. मग ह्यांचं मिलन झालं तर खाली दिलेलं आहे बघा बॉय म्हणून दिलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे ही रचना मुलगा होणं किंवा मुलगी होणं ही रचना जी आहे, ती फक्त पुरुषावरती अवलंबून आहे. आता पूर्वीच्या काळामध्ये बघा एखाद्या स्त्रीला जर 5-6 मुलीच झाल्या, तर दुसरं लग्न केलं जायचं. हे चुकीचं आहे का बरोबर आहे हो? दुसरं लग्न म्हणजे दुसरी आणखीन बायको केली जायची. परंतु दोष कोणाचा आहे? स्त्रीचा आहे का पुरुषाचा आहे? सर प्रश्न सांगा ना पुन्हा एकदा. बघा पूर्वीच्या काळामध्ये आता समजा एखाद्या स्त्रीला जर 5-6 मुलीच झाल्या, तर त्या ह्याचं दुसरं लग्न केलं जायचं म्हणजे आणखी दुसरी बायको केली जायची. हो. कारण काय म्हटलं, तर तिला मुलीच होत आहेत, मुलून. बरोबर आहे. म्हणून दुसरं लग्न केलं, दुसरी बायको केली. परंतु हे चुकीचं होतं का बरोबर होतं? तर ते चुकीचं होतं कारण तेव्हा समाजामध्ये अज्ञानच होतं की मुलगा हा स्त्रीकडनंच होत असतो हे अज्ञान. हां, हे अज्ञान होतं. बरोबर आहे. परंतु ते चुकीचं होतं. मूल होणं, मुलगा होणं किंवा मुलगी होणं हे पुरुषावरती अवलंबून आहे, स्त्रीवरती अवलंबून नाही. त्यासोबत आणखीन एक गोष्ट म्हणजे स्त्रीला जर मूल-बाळच होत नसलं, तरी सुद्धा दुसरं लग्न केलं जायचं. हो. हे सुद्धा चुकीचं आहे. चुकीचं कधी ठरेल? जर पुरुषामध्ये जर काही चुका असतील किंवा त्याच्यामध्ये जर कमतरता असतील, तर ते चुकीचं आहे. परंतु स्त्रीमध्ये जर गर्भाशय छोटा असेल, तर तिला गर्भ राहू शकत नाही किंवा ती आयुष्यभर गर्भवती होऊ शकणार नाही. अशा वेळी केलं तर ठीक आहे. परंतु पूर्वीच्या समाजामध्ये खूप अशा हे होत्या प्रथा, की सगळा भार हा स्त्रीवरती टाकला जायचा. मूल होत नाही म्हटलं, की स्त्रीमध्येच प्रॉब्लेम आहे, स्त्रीच वंध्य आहे असं तिथं गृहीत धरलं जायचं. परंतु प्रगत विज्ञानामध्ये दोष दोन्हीमध्ये असू शकतात. स्त्रीमध्ये पण असू शकतात आणि पुरुषामध्ये पण असू शकतात. तर अशा स्वरूपामध्ये आपल्याला इथं ही रचना पाहायला मिळते. बाकीचा जो भाग आहे तो आपण पुढच्या तासामध्ये बघूया. काही अडचण असेल तर विचारू शकता.